नमस्कार. मी शांताराम जनार्दन पाटील, सब्जेक्ट फिजिक्स, स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव इथे फिजिक्स अध्यापनाचं काम करतो. वेव्ह ऑप्टिक्स हा चॅप्टर स्टार्ट केलेला होता आणि त्याच्यामधला थिअरीचा बराचसा पार्ट मी एक्सप्लेन केलेला आहे. आता त्याच्यामध्ये इंटरफिरन्स या पॉइंटवरती जे असणारे एक्झाम्पल जे आहेत ते मी व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आता त्याच्यामध्ये पहिलं असणारे एक्झाम्पल जे आहे, तुम्ही व्हिडिओ बघत असताना थोडा वेळ पॉज करा व्हिडिओ आणि पुस्तक टेक्स्टबुक घेऊन बसा. म्हणजे एक्झाम्पल जे आहे हे तुम्हाला वाचून मग त्याच्यामध्ये असणारा डेटा जो आहे तो कळेल. आता टेक्स्टबुक मध्ये 13 नंबरचं एक्झाम्पल आहे. White light consists of wavelengths from 400 nanometer to 700 nanometer. Wavelength from 400 nanometer to 700 nanometer. What will be the wavelength range seen when white light is passed through a glass of refractive index 1.55? A refractive index of glass is 1.55. A refractive index, it has no unit. आता ही वेवलेंथ रेंज आहे व्हाईट लाईटची किंवा विजिबल लाईटची, आणि ही पास होते याच्यामधून, ग्लासमधून, ज्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.55. मग ग्लास मध्ये असणारी हीच रेंज किती असेल असा क्वेश्चन आहे. इन टर्म्स ऑफ वेवलेंथ, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू वेवलेंथ इन एअर डिवायडेड बाय वेवलेंथ इन ग्लास. आता पहिला पार्ट आपण घेऊ. सपोज ए फॉर वेवलेंथ 400 नॅनोमीटर मीन्स 1.55, it is equal to 400 divided by lambda g. Lambda g is equal to 400 divided by 1.55. रफली मी कन्सिडर करतो 1.5, आणि मग त्याने जर डिवाइड केलं तर हा नंबर जो आहे हा अबाउट 250. याचं युनिट जे आहे नॅनोमीटर. म्हणजे जर वेवलेंथ 400 नॅनोमीटर असेल तर ग्लास ज्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55 आहे अशा ग्लास मध्ये ती वेवलेंथ किती होईल, तर ती वेवलेंथ जी आहे तो नंबर असा असेल 250 नॅनोमीटर. आता सेम याच पद्धतीनं दुसरी वेवलेंथ डिटरमाइन करता येते. सेम फॉर्म्युला 1.55 is equal to 700 divided by wavelength in glass. Lambda g is equal to 700 divided by 1.55. आता हा जो नंबर आहे 15 5 75, म्हणजे 75 नाही, म्हणजे 5 नाही येणार, अबाउट 450 नॅनोमीटर. अशा पद्धतीने तो नंबर येईल. आता हे तुम्ही जर सॉल्व्ह करायचं असेल लॉग टेबलच्या सहाय्याने, 2 पॉइंट कॅरेक्टरिस्टिक 2 40चं 0 मध्ये बघायचं, याचं कॅरेक्टरिस्टिक 0 15चं 5 मध्ये बघायचं, सबट्रॅक्शन घ्यायचं, आणि इथं असणारा नंबर जो आहे ह्या नंबरचा अँटी लॉग बघायचा, आणि इथं असणारा नंबर समजा तो 2 आला नंबर, तर 3 डिजिट्स नंतर म्हणजे 250 नंतर तो नंबर जो आहे तर डेसिमल द्यायचं. तसंच इथे याचं कॅरेक्टरिस्टिक 2 आहे, याचं कॅरेक्टरिस्टिक 0, सबट्रॅक्शन केलं 2 पॉइंट समथिंग असा नंबर येईल. मग याचं अँटी लॉग बघायचं आणि 3 डिजिट्स नंतर डेसिमल द्यायचं. तर हे 13 नंबरचं एक्झाम्पल आहे. ज्यांना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन टर्म्स ऑफ वेवलेंथ हा फॉर्म्युला माहित आहे तर सिंपल आहे एक्झाम्पल. आता त्याच्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे,
40 नंबरचा आहे. The optical path of a ray of light of a given wavelength traveling a distance of 3 cm in flint glass having refractive index 1.6. फ्लिंट ग्लास आहे, अशी फ्लिंट ग्लास आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.6 n इज इक्वल टू, आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे 3 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे लाईट 3 सेंटीमीटर. Refractive index 1.6 is the same as that on traveling a distance x through a medium having refractive index 1.25. दुसरं एक मीडियम आहे, त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे 1.25 आणि त्याच्यामध्ये लाईटने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स आहे x. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ x. हे x डिटरमाइन करायचं या एक्झाम्पल मध्ये. म्हणजे एक्झाम्पल काय आहे, सर्टन वेवलेंथ, लाइट हैज सर्टन वेवलेंथ ट्रॅव्हलिंग थ्रू ए फ्लिंट ग्लास of refractive index 1.6. It travels 3 centimeter. In the same time, it travels x distance through another medium of refractive index 1.25. What is the value of x? आता इथे परत दोन रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस लिहायचे आहेत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन केस ऑफ फ्लिंट ग्लास, refractive index in case of a flint glass is equal to speed of light in air divided by speed of light in a flint glass. आता हे डिस्टन्सच्या फॉर्म मध्ये पण लिहिता येतं. इट इज इक्वल टू डिस्टन्स इन एअर डिवायडेड बाय टाइम, डिस्टन्स इन फ्लिंट ग्लास डिवायडेड बाय टाइम, हे कॅन्सल झालं. इट इज इक्वल टू डिस्टन्स इन एअर डिवाइडेड बाय डिस्टन्स इन फ्लिंट ग्लास. म्हणजे याच्यासाठी आपण फॉर्म्युला लिहिला आणि फ्लिंट ग्लास मधलं डिस्टन्स आणि तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. हवं तर तेच. इट इज इक्वल टू और इट इम्प्लाइज 1.6 इज इक्वल टू डिस्टन्स इन एअर डिवायडेड बाय डिस्टन्स इन फ्लिंट ग्लास 3 सेंटीमीटर. हा असा फॉर्म्युला आला. Refractive index velocity in air divided by velocity in glass, displacement upon time, displacement upon time, time cancel झालं. Displacement in air divided by displacement in flint glass. Refractive index is 1.6. Displacement in air divided by displacement in flint glass 3 centimeter. तर सेम याच्यासाठी पण ते लिहायचं. Refractive index of a medium, it is equal to displacement in medium divided by, displacement in air divided by displacement in medium, which implies 1.25 is equal to displacement in air divided by x. आणि आपल्याला हे x डिटरमाइन करायचं आहे. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. हे जे आहे स्पीडच्या फॉर्म मध्ये किंवा व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये आहे ते डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं डिस्प्लेसमेंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं डिस्प्लेसमेंट या दोन्हींचा रेशो घ्यायचा. काय होतं, हे डीए कॅन्सल होतं. मग 1.5 डिवायडेड बाय 1.25, 3 डिवायडेड बाय एक्स, किंवा सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येतं बघू. 1.6 डिवायडेड बाय 1.25 is equal to displacement in air divided by 3, displacement in air divided by x. हेच सिम्प्लिफाय केल्यानंतर 1.6 डिवायडेड बाय 1.25 इज इक्वल टू x मल्टिप्लिकेशन मध्ये येईल, 3 डिव्हिजन मध्ये येईल, हे कॅन्सल होईल. आता 3 ने याला मल्टिप्लाय करायचं आणि 1.2 ने डिवाइड करायचं. येणारा नंबर काय येतो बघा,
4.8 डिवायडेड बाय 1.25 इज इक्वल टू x. आपण हे 12 जर कन्सिडर केलं किंवा 1.2 कन्सिडर केलं तर याने याला डिवाइड केल्यानंतर 4 येईल. मात्र पुढचा फॅक्टर 5 आहे, डिव्हिजन मध्ये आहे, त्याच्यामुळे ती असणारी व्हॅल्यू जी आहे ही रिड्यूस होते आणि अबाउट 3.8 अशी x ची व्हॅल्यू येते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये राहायचं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिस्प्लेसमेंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिस्प्लेसमेंट या इक्वेशनला याने डिवाइड केलं. 1.6 डिवायडेड बाय 1.25 dA upon 3 dA upon x. 1.6 डिवायडेड बाय 1.25 x मल्टिप्लिकेशन मध्ये आहे गेलं 3 डिव्हिजन मध्ये, मल्टिप्लिकेशन केलं 1.2 ने डिवाइड केलं. परत हे लॉग टेबलच्या साहाय्याने तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. याचं कॅरेक्टरिस्टिक असेल 0, याचं कॅरेक्टरिस्टिक असेल 0, मायनस करायचं. 48 चं 0 मध्ये, 12 चं 5 मध्ये, सबट्रॅक्शन घ्यायचं आणि येणारा नंबर जो आहे तो अबाउट 3.8 येतो आणि याचं युनिट लिहायचं. हे सेंटीमीटर मध्ये आहे हे डिस्टन्स, या दोन्हीला युनिट नाही, मात्र 3 ला युनिट आहे, हे सेंटीमीटर मध्ये आहे. त्यामुळे 3.8 सेंटीमीटर मध्ये हे दुसरे एक्झाम्पल 14 नंबरचं. तर त्याच्यानंतरचं एक्झाम्पल जे आहे 15 नंबरचं एक्झाम्पल. टेक्स्ट बुक मध्ये असणारा 15 नंबरचं एक्झाम्पल. मी ज्यावेळी वाचतोय एक्झाम्पल त्यावेळी ते पुस्तकामध्ये पण बघा. व्हिडिओ पहिल्यांदा पॉज करा, पुस्तक घ्या एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आणि मग एक्झाम्पल सॉल्व्ह करा. A double slit arrangement produces interference fringes for sodium light of wavelength 589 nanometer. These are two slits, means double slit. They produce interference fringes. याच्यावरती fringes produce झाल्या. Here wavelength lambda it is equal to 589 नॅनोमीटर आहे. तसं ठेवलं तरी चालेल किंवा 589 into 10 raised to -9 in terms of meter. Fringes for sodium light that are 0.20 degree apart. म्हणजे इथं हा सेंटर जो आहे इंटरफिरन्सचा किंवा दोन स्लिटचा, मग या ज्या दोन फ्रिंजेस आहेत, फ्रिंज विड्थ आपण पाठीमागे डिटरमाइन केलेला आहे. समजा त्याला सिम्बॉल आपण यूज केला W आणि हा जो अँगल सबटेंड केलेला आहे थीटा, इट इज इक्वल टू 0.20 डिग्री एवढा आहे. व्हॉट इज द अँग्युलर फ्रिंज सेपरेशन. म्हणजे आता हे W असेल, हे लिनियर विड्थ असेल आणि ही जी असेल ही अँग्युलर विड्थ असेल. व्हॉट इज द अँग्युलर फ्रिंज सेपरेशन इफ द एंटायर अरेंजमेंट इज इमर्स्ड इन वॉटर ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55. n is equal to 1.33. म्हणजे ही टोटल अरेंजमेंट जर वॉटर मध्ये आपण घेतली तर मग हे अँग्युलर सेपरेशन जे आहे हे किती असेल असा क्वेश्चन आहे. तर अँग्युलर सेपरेशन जे आहे आपल्याला दोन पद्धतीने लिहिता येते ते. आता ही फ्रिंज विड्थ जे आहे इट इज इक्वल टू लॅम्बडा डी डिवायडेड बाय स्मॉल डी. आता ते फ्रिंज सेपरेशन समजा हे थीटा लिहायचं असेल, थीटा इज इक्वल टू आर्क, दिस मच आर्क डिवायडेड बाय रेडियस कॅपिटल डी. आता तेच इथं W अपॉन डी लिहायचं असेल, W अपॉन डी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन डी. हे असं येतं. हे जे आहे हे लिनियर विड्थ आहे म्हणजे हे डिस्टन्स आहे आणि ही जी आहे हे अँग्युलर विड्थ आहे आणि अँग्युलर विड्थ किती आहे 0.20 डिग्री.
कोणत्या वेव्हलेंथसाठी? या वेव्हलेंथसाठी. आता हाच एक्सपेरिमेंट कशामध्ये? आता हा एअर मध्ये असेल तर वॉटर मध्ये परफॉर्म केलं तर परत इट इज इक्वल टू लॅमडा डब्ल्यू डिवायडेड बाय डी. आता परत सपोज इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर थीटा ए डिवायडेड बाय थीटा डब्ल्यू, थीटा ए डिवायडेड बाय थीटा डब्ल्यू इज इक्वल टू, आता हे दोन्ही न्यूमरेटर मध्ये आहे, हे कॅन्सल होईल. लॅमडा ए डिवायडेड बाय लॅमडा डब्ल्यू. नेक्स्ट स्टेप, it is equal to theta A, it is angular separation in air. We have to determine angular separation in water. It is equal to 1.33. म्हणजे हे इकडे घ्यावं लागेल, याला डिवाइड करावं लागेल. 1.3 न जर डिवाइड केलं 20 ला, 13 एकी 13 राहिले 7, 13 पाची 65, 0.15 डिग्री. हा रफ नंबर आहे. परत तुम्ही लॉग टेबलच्या साहाय्याने हा सॉल्व्ह करा. हा जो असेल हा बार 1 असेल कॅरेक्टरिस्टिक. 13चं 3 मध्ये 20चं 0 मध्ये बघायचं आणि याचा कॅरेक्टरिस्टिक असेल 0 आणि 13चा 3 मध्ये बघायचं. हे बार 1 पॉइंट समथिंग येणार नंबर जो आहे तो, आणि मग या नंबरचा अँटीलॉग जो आहे तो 0.15 येतो आणि बार 1 असल्यामुळं त्याचं डेसिमल जे आहे हे 0 पॉइंट या पद्धतीने येईल. तर या पद्धतीने हे नंतरचं 15 नंबरचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल जे आहे सिक्स्टीन नंबरचं एक्झाम्पल. एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना पुस्तक समोर घेऊन बसा. खूप मोठं आहे. एक्झाम्पलचा जो मॅटर आहे तो खूप मोठा आहे, जास्त आहे. त्यामुळे वाचत असताना किंवा डायरेक्टली इथं समजणार नाही, ते तुमच्या समोर असावं लागेल एक्झाम्पल. म्हणून एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना, व्हिडिओ बघत असताना टेक्स्ट बुक ही समोर असावा. इन ए डबल स्लिट अरेंजमेंट द स्लिट्स आर सेपरेटेड बाय डिस्टन्स इक्वल टू 100 टाइम्स द वेवलेंथ ऑफ लाईट पासिंग थ्रू द स्लिट्स. म्हणजे एक वाक्य जे आहे ते काय आहे की डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे आणि त्याच्यामध्ये असणार स्मॉल डी जे आहे, डिस्टन्स बिटवीन 2 स्लिट्स, इट इज इक्वल टू 100 टाइम्स लॅम्बडा. असं पहिलं सेंटेन्स आहे. तर काय आहे, क्वेश्चन ए आहे, व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन इन रेडियन्स बिटवीन द सेंट्रल मॅक्झिमम अँड ऍडजसंट मॅक्झिमम. म्हणजे मगाशी जे दाखवलेलं होतं ते अँग्युलर सेपरेशन हे विचारलेलं आहे, थीटा इज इक्वल टू. दुसरं विचारलेलं आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्झिमा ऑन द स्क्रीन 50 सेंटीमीटर फ्रॉम द स्लिट्स. मग परत कॅपिटल डी पण दिलेला आहे 50 सेंटीमीटर. आणि त्यावेळी काय डिटरमाइन करायचं आहे, त्यावेळी डब्ल्यू डिटरमाइन करायचं आहे. हे बी आहे क्वेश्चन मार्क. मग अँग्युलर सेपरेशन जर डिटरमाइन करायचं असेल तर थीटा इज इक्वल टू मगाशी असणारा फॉर्म्युला डब्ल्यू अपॉन डी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन स्मॉल डी. एक्झाम्पलची लेंथ मोठी आहे, वाचण्यासाठी मोठा आहे, मात्र सॉल्व्ह करण्यासाठी एकदम सिंपल आहे. आता हे थीटा इज इक्वल टू अँग्युलर सेपरेशन डिटरमाइन करायचं आहे. दोन गोष्टी आहेत, म्हणजे दोन फॉर्म्युला आहेत. डब्ल्यू अपॉन डी म्हणजे विड्थ डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड स्क्रीन आहे. दुसरं वेवलेंथ डिवायडेड बाय डी आहे आणि डी दिलेला आहे याच्यामध्ये. थीटा इज इक्वल टू लॅम्बडा
डिवायडेड बाय 100 लॅमडा, लॅमडा लॅमडा कॅन्सल झालं, 1/100 इज इक्वल टू, एक झिरो कॅन्सल केलं, डेसिमल दिलं, दुसरं झिरो कॅन्सल केलं आणि 1 न डिवाइड केलं, तर हा एवढा अँगल आहे 0.01 डिग्री. हे ए झालं, म्हणजे हे डिटर्मिनेशन. दुसरं डिस्टन्स दिलेला आहे, कॅपिटल डी दिलेला आहे, मग डब्ल्यू विचारलेला आहे. मग जर विड्थ डिटरमाइन करायचे असेल, लॅमडा डी डिवायडेड बाय स्मॉल डी, लॅमडा डी डिवायडेड बाय डी इज इक्वल टू 100 लॅमडा, हे कॅन्सल झालं, कॅपिटल डी इज इक्वल टू, इट इज 50 डिवायडेड बाय 100, एक झिरो कॅन्सल केलं, 10 याला डिवाइड केलं, 0.5. आता सेंटीमीटर आहे तसंच मी घेतलं इथं, त्यामुळे इट इज इक्वल टू, विड्थ इज इक्वल टू 0.5 सेंटीमीटर. हे नंतरचं 16 नंबरचं एक्झाम्पल आहे की डी इज इक्वल टू 100 लॅमडा आहे, थीटा डिटरमाइन करायचा आहे, लॅमडा अपॉन डीच्या साहाय्यानं इथे डी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, सिम्प्लिफाय केलं, हे रॅडियन मध्ये एवढं आलं. त्याच्यानंतर विड्थ डिटरमाइन करायची आहे, लिनियर, ही अँग्युलर विड्थ आहे, आणि ही लिनियर विड्थ जी डिटरमाइन केली, लॅमडा डी डिवायडेड बाय डी, याच्यामध्ये डी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 100 लॅमडा, आणि कॅपिटल डी इज इक्वल टू 50 सेंटीमीटर, 0 0 कॅन्सल केलं, 10 ने डिवाइड केलं 5 ला, 0.5 सेंटीमीटर. हे नंतरचं एक्झाम्पल आहे. आणि त्यानंतर अगदी लास्ट एक्झाम्पल आहे 25 नंबरचं. The distance between two consecutive bright fringes in biprism experiment using light of wavelength 6000 angstrom unit is 0.32 millimeter. Again, W is equal to lambda D divided by D. आणि हे एक सेंटेन्स जे आहे त्याच्यामध्ये ही वेवलेंथ जी आहे इट इज इक्वल टू 6000 अँगस्ट्रॉम युनिट, मी युनिट बदलत नाही, आणि डी डिवायडेड बाय डी, विड्थ इज इक्वल टू 0.32 millimeter. By how much will the distance change if the wavelength is 4800 angstrom unit? हीच जी बँड विड्थ आहे, फ्रिंज विड्थ आहे, फ्रिंज सेपरेशन जे आहे हे कितीने चेंज होईल जर सपोज W1 is equal to 4800 D divided by D. Suppose equation number 1, equation number 2, 0.32 divided by W1 is equal to, या दोन्हींचा रेशो घेतल्यानंतर कॅपिटल डी कॅन्सल होतं, स्मॉल डी कॅन्सल होतं, डायरेक्टली 6000 डिवायडेड बाय 4800, परत 2 0 कॅन्सल झाले, 12 चोक 12 पंचे, याने याला मल्टिप्लाय केलं, 4 दुने 8, 4 त्रिकम 12 इज इक्वल टू W1, आणि 5 ने डिवाइड केलं, 5 दुने 10, 2 राहिलं, 5 5 25, परत 3 राहिलं, 5 सक्क 30, हे मिलीमीटर मध्ये एक्सप्रेस करायचं W1. आता हे सेकंड म्हणजे ही वेवलेंथ यूज केल्यानंतरची असणारी ही बँड विड्थ आहे, फ्रिंज विड्थ आहे, फ्रिंज सेपरेशन आहे. मग बाय हाऊ मच नंबर विल इट चेंज इफ दिस वेवलेंथ इज यूज्ड, म्हणजे 6000 साठी एवढे आहे आणि 8000 साठी कितीनं बदलेल असं विचारलेलं आहे. म्हणजेच काय करावं लागेल, चेंज डिटरमाइन करायचं असेल, चेंज इज इक्वल टू
0.32 minus 0.256 मिलीमीटर इज इक्वल टू, या दोन्ही मधला डिफरन्स घ्यायचा 4 6 एवढा चेंज प्रोड्यूस होतो कधी ही वेवलेंथ यूज केल्यानंतर. तर या पद्धतीनं रिपीट बघा एक्झाम्पल मी वाचतोय त्यावेळी पुस्तकामध्ये बघा आणि त्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करा.